नैसर्गिक फुले उधळून काडी कचराची पर्यावरणपूरक होळी। धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे। शहरातील श्रीराम कॉलनी मैदानात विरंगुळा केंद्र वाडी भोकर रोड देवपूर धुळे इथं एकच ध्यासी महाकवी कालिदास ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने पर्यावरणपूरक होळीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। ज्येष्ठ नागरिक विजयचंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम आयोजित केला होता। विजयकुमार अग्रवाल यांच्या हस्ते परिसरातील कचरा एकत्र करून पर्यावरणपूरक होळी पेटवण्यात आली। अंगावर कृत्रिम केमिकल रंग न टाकता यावेळी टिळा होळी निवृत्ती सोनवणे यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली। फुलांची होळी आत्माराम पाटील यांच्या हस्ते खेळून कवी व उपस्थित नागरिकांनी स्वच्छ पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी एक नवीन पांडा पाडला। या सुगंधित फुलांप्रमाणे आपल्या परिसरात पसरवावा व या उद्देशाने आपण सुद्धा प्रसन्न व नेहमी टवटवीत राहा असे अध्यक्ष मुरलीधर पांडे यांनी प्रतिपादन केले। अनमोल पाण्याची बचत करण्याचा संदेश देण्यासाठी जल है तो कल है या संदेशाने महाकवी कालिदास ज्येष्ठ नागरिक संघातर्फे विविध उपक्रम राबवले जातात। दत्तात्रय कल्याणकर यांनी आपल्या ओघवत्या शैलीत सूत्रसंचालन केलं। चंद्रशेखर कासार यांनी उपस्थितांचे आभार मानले। कवी मुरलीधर पांडे, कवी निवृत्ती सोनवणे, कवी चंद्रशेखर कासार, कवी दत्तात्रय कल्याणकर, रवींद्र पान पाटील, विजयचंद्र जाधव, विजयकुमार अग्रवाल, आत्माराम पाटील परिसरातील नागरिक या उपक्रमात सहभागी झाले। आनंद होतो आम्हाला आला का सण होळीचा, ताव मारून स्वाद घेतो आम्ही पुरणपोळीचा। दुसरा दिवस धुलीवंदनाचा, नाचत नाचत गावात मिरण्याचा आणि दुश्मनालाही गळे लावायचा, दुश्मनाशी गळे मिळण्याचा। आला की सण होळीचा, आनंद होतो आम्हाला, ताव मारून स्वाद घेतो आम्ही पुरणपोळीचा। एवढे 2-4 होळी बहुत बढ़िया। तुमची बोला। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींना कायम करण्यात यावे, आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाची मागणी। धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना 6+5 = 11 महिना मुदत वाढवून दिल्याबद्दल मुख्यमंत्री साहेबांचे जाहीर आभार मानले। शासनाला आमची विनंती आहे की आम्हाला कायम करा अशी मागणी आहे। जोपर्यंत कायम करत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू असं पत्रकार परिषदेत सांगितले। गेल्या 6 महिन्यांपासून रात्रंदिवस प्रशिक्षणार्थींची संघटना तयार केली। त्यांना महाराष्ट्रातील सर्व प्रशिक्षणार्थींनी साथ दिली म्हणूनच त्यांच्या लढ्याला यश आलंय। महाराष्ट्रातील धुळे, सिंदखेडा, शिरपूर, साक्री, नाशिक, सटाणा, नांदगाव, दळगाव, जळगाव, धरणगाव, चोपडा, चाळीसगाव, अमरावती, दर्यापूर, चांदूर रेल्वे, चांदूर बाजार, अंजनगाव, सुरजी, वरुड, हिंगोली, वसमत, कळमनुरी, चंद्रपूर, अकोला, बार्शी टाकळी, यवतमाळ, घाटंजी, वाशिम, मालेगाव अशा प्रकारे उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी तसेच प्रशिक्षणार्थींमार्फत आमदार, खासदार, मंत्री तसेच जिल्हाधिकारी, तहसीलदार, शिक्षण अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यातर्फे मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, युवा कौशल्य मंत्री, विधान परिषद सभापती यांना निवेदन देण्यात आले होते। तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना प्रत्यक्षात भेट घेऊन समाधानकारक चर्चा केली। याची दखल घेऊन राज्यातील अनेक सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक, शैक्षणिक क्षेत्रातील बांधवांनी प्रशिक्षणार्थींना साथ दिली। अनेक सत्ताधारी व विरोधी पक्षाचे आमदार, खासदार, मंत्री यांनी आवाज उठवला, शासनाला विनंती केली। त्या पत्रात गोरगरिबांच्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे म्हणून शासनाने याची दखल घ्यावी असं प्रत्येकाने विनंती केल्यामुळे शासनाने 11 महिन्यांची मुदतवाढ केली। परंतु प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्हाला त्याच आस्थापनावर कायम करा अशी अपेक्षा आहे। आम्ही सर्व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींची सर्व आस्थापनावर 6 महिन्यांच्या कार्यकाळाचं प्रशिक्षण घेत आहोत। शासनाने आमचे प्रशिक्षण 11 महिन्याचा कार्यकाळ वाढवून दिल्याबद्दल शासनाचे जाहीर आभार। परंतु आम्ही प्राथमिक व माध्यमिक शाळेत तसेच विविध विभागांमध्ये प्रशिक्षण घेत आहोत। प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्ही ज्या आस्थापनेवर काम करणार आहोत तिथंच आम्हाला कायम सेवेची संधी देण्यात यावी। माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द दिला होता, देशात पहिलं राज्य आहे 6 महिन्याच्या प्रशिक्षणासाठी।
6,000, 8,000 आणि 10,000 रुपये प्रशिक्षण भत्ता आम्ही देत आहोत आणि प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना आम्ही त्याच आस्थापनांवर परमनंट करू असा शब्द दिल्यामुळेच आम्ही विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्व लाडके भाऊ व लाडकी बहीण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे होतो आणि आपल्याला बहुमतानं निवडून दिले. त्याच प्रकारे आपण सुद्धा आमचा कार्यकाळ वाढवून आम्ही आहोत त्या ठिकाणी आम्हाला कायमस्वरूपी नोकरी किंवा रोजगार उपलब्ध करून द्यावा. अन्यथा पुढे पहिले सुशिक्षित बेरोजगार होतो आणि पुढे सुद्धा बेरोजगार राहणार या भीतीमुळे आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र स्वरूपात रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल. याचा परिणाम येणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत दिसेल. म्हणून कृपया जर आपण बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे साहेबांच्या विचारांना मानत असाल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान तुम्हाला मान्य असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आपण दिलेला शब्द पाळावा व आम्हा सर्वांना आपण दिलेल्या 45 GR नुसार कायम सेवेची संधी देऊन उपकृत करावे. उघड्या कपड्यात स्वतःची अब्रू विकताना लाज वाटत नाही, ती आम्हाला भारतीय संस्कृतीचे ज्ञान देईल का? धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे. इंदिरा महिला मंडळ धुळेच्या सचिव प्रभाजी परदेशी यांच्या नेतृत्वात पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले की क्रूर औरंग्यांचे गुणगान करणाऱ्या समाजवादी पार्टीचा आमदार अबू आझमी, फराह खान आणि बिग बॉसचा सलमान खान या तिघांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत. यांना पाकिस्तान इथं पाठवण्यात यावं असं निवेदनात म्हटलं. अबू आझमी यांची आमदारकी रद्द करण्यात यावी. भारतात राहून इतका माज यांना येतो कसा? विश्व रेकॉर्ड झालेल्या प्रयागराज इथं 66 कोटी लोकांनी स्नान केल्यानंतर व जे रामलल्लाच्या दर्शनाला आलेच नाही तेच आता जगातील सर्वात क्रूर शासक औरंग्याचं गुणगान करत आहेत. या मानसिकतेच्या फराह खान हिला होळीसारख्या पवित्र सण छपरी वाटत असेल तर या छपरी फराह खानला नागडे उघडे कपड्यात स्वतःची अब्रू विकताना लाज वाटत नाही, ती आम्हाला भारतीय संस्कृतीचे ज्ञान देईल का? तिची स्वतःची मानसिकता शून्य आहे असं आम्हाला वाटतं. तसेच सलमान खानचे बिग बॉस आपल्या माता भगिनींशी हिंदू मुलींना सोबत घेऊन बिग बॉसमध्ये भारतीय संस्कृतीचा अपमान करत असतो. सलमान खानला आमचं स्पष्ट मत आहे की त्यानं विश्वभर बिग बॉस करावं आणि या बिग बॉसची सुरुवात त्यानं आपल्या आई व बहिणीपासून करावी आणि त्यांना रूम पार्टनर म्हणून आमचे हिंदू बांधव देण्यात यावे असं त्याला आमचं जाहीर आवाहन आहे. या देशात शेकडो रुपये कमवून या देशाच्या विरोधात बोलणाऱ्या जिहादी मानसिकतेच्या औरंग्याच्या औलादांना पाकिस्तान इथं पाठवण्यात यावं. यावरून असं लक्षात येतं की कुराणमध्ये यांना हीच शिकवण दिली जाते का? या तिघांनी प्रत्येक भारतीयांची नतमस्तक होऊन माफी मागावी. यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात यावे असे निवेदनात म्हटलंय. जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यासाठी प्रमुख उपस्थिती प्रभाजी परदेशी, आशा पाटील, अमित बडगुजर, कुणाल तारगे, अमित कुमार बडगुजर, बजरंग बर्वे, ज्ञानेश्वर देव, बॉबी पाटील, किशोर भोई, निरंजन पाटील, भूषण पाटील, सुदाम शिरोळे, पोलीस बोरसेसह अनेक महिला पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शिकवण आहे का तुम्हाला की कुराणचं नाम घेऊन कुराणला अपवित्र करण्याचं काम ते करत असतात? आमच्या गीतेमध्ये, आमच्या भगवद्गीतेमध्ये असं कुठेच लिहिलेलं नाही आहे. आमच्या प्रत्येक स्त्रीला, ती मुसलमान असो, हिंदी असो, इतर धर्मीय असो, तिला माताच मानतो आणि आमचे हिंदू धर्मीय बांधव सदैव माता भगिनीचा सन्मानच करत असतात. पण या जिहाद्यांना आमचं म्हणणं आहे आणि देवेंद्रजींना, आदरणीय देशाचे लाडके मुख्यमंत्री साहेबांना आमचं म्हणणं आहे की या तिघांवर कठोर कारवाई व्हावी, तिघांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल व्हावे, तसेच यांना देश विकायला देण्यात यावा आणि यांना पाकिस्तानात तातडीने पाठवण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी व्हिसा तयार करून द्यावा. बोलतो, सांगतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय देश.